आज आज तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे शिलूज किचन गोवा येथे। आज मी जी भाजी बनवणार आहे ती आहे जर्मन टुर्निपची, म्हणजेच मराठीत त्याला नवलकोल म्हणतात आणि पंजाबीमध्ये त्याला गोबी का गठ्ठा म्हणतात। गोबी का गठ्ठा किंवा गठ्ठा गोबी असं म्हणतात। तर ह्याच्यात खूप न्यूट्रिएंट व्हॅल्यूज आहेत। एक म्हणजे ह्याच्यात कार्बोहायड्रेट्स आहेत जास्त प्रमाणात, परत हे वॉटरी आहे, थोडंसं पाणी सुटतं ह्याच्यात आणि लवकर शिजतं। कोवळं घेतलं तर लवकर शिजतं, नाहीतर मग आपल्याला कुकरमधून काढावं लागतं। परंतु हे याच्यामध्ये प्रोटीन्स पण आहेत आणि कार्बोहायड्रेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये फायबर्स आहेत। फायबर्स हे आपल्याला फार महत्त्वाचे असतात। आपण सॅलड खातो त्याच्यातून फायबर आपल्याला मिळत असतं। म्हणून आज मी ही नवलकोलची भाजी करणार आहे आणि ती तुम्ही जरूर ट्राय करा घरी, फार छान लागते। ही भाजी मी माझ्या धीरांसाठी, स्वामी निखिलानंदांसाठी बनवते। त्यांचं गोव्यात वास्तव्य आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मी बनवते। त्यांच्या आशीर्वादाने सर्व घर चांगलं चाललेलं आहे आमचं। ठीक आहे, आपण बघूया काय इन्ग्रेडियंट्स आहे। हा नवलकोल आहे, हा मी चिरून वाफवून घेतला आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात मी हरभरा डाळ घालणार आहे। ही एवढी सगळी घालणार नाही आहे, ह्याच्यातली थोडी मी वापरणार आहे। ही कुकरमध्ये मी शिजवून घेतली। फोडणीला थोडा कांदा घालणार आहे मी। हा गरम मसाला आहे, कोणताही गरम मसाला चालेल। थोडी चिंच आहे, हळद आहे आणि थोडं तिखट घेतलं आहे मी। थोडं म्हणजे एक अर्धा चमचा आहे, हळद अर्धा चमचा आहे, गरम मसाला 1.5 चमचा आहे आणि अर्धा चमचा मी हे टॅमॅरिंड पेस्ट घेतली आहे। इथे अर्धा वाटी खोबरं आणि अर्धा वाटी कांदा मी असा भाजून घेतला आहे। त्याच्यात थोडेसे मी धणे टाकलेत आणि 4 मिरे टाकले आणि हे भाजून घेतलं आहे। फार काळं भाजायचं नाही, थोडंसंच भाजून घ्यायचं आणि मग हे आपण वाटणार आहोत टॅमॅरिंड पेस्ट टाकून। आता ही आपण शिजवलेली भाजी आहे, ह्याचं थोडं पाणी कमी करते मी। ह्याच्यात थोडी हरभऱ्याची डाळ मिक्स करूया आपण। हे वाफवताना मी थोडं मीठ घातलेलं होतं। हळद ॲड करते, तिखट ॲड करते ह्याच्यात, या वाटलेल्या खोबऱ्यात मी चिंच जी काढली होती ती घातली आहे, चांगलं बारीक वाटून घेतले।
गरम झाले. आता मी ह्याच्यात हे खोबरं वाटलेलं, खोबरं, कांदा आणि चिंच वाटलेलं ह्याच्यात वाटप टाकते. ही पातळ भाजी होणार आहे, जास्त पातळ नाही करायची आपल्याला, परंतु आपण थोडं त्याच्यात पाणी ॲड करू आणि हे ओव्हर कुक्ड होणार नाही त्याची काळजी घेऊया. आता गरम मसाला ॲड करते. थोडं आणि पाणी घालते. मिक्सर जरा धुवून घेते तो. आता फोडणीची तयारी करते मी. मला फोडणी द्यायची आपल्याला. थोडं तेल घालते. थोडा हिंग घालणार आहे फोडणीला. आणि त्याच्यावर थोडा कांदा घालणार आहे. 1-1.5 चमचा कांदा पुरेल. त्याला छान उकळी आलेली आहे भाजीला. कांदा थोडा लालसर व्हायची वाट पाहते मी. थोडा गुलाबी असा कांदा झाला की आपण याची फोडणी करणार. गॅस बंद करते याचा, भाजीच्या खालचा. आता फोडणीसाठी भाजी तयार आहे.
छानपैकी झाली आहे फोडणी. अशा प्रकारे आपण फोडणी केली कांद्याची. ही भाजी विदाऊट कांदा सुद्धा करता येते. फक्त खोबरं घ्यायचं आणि थोडंसं ते भाजायचं, फार नाही, थोडं. आता मी मीठ पाहते याचं. हे पहा छान शिजली आहे भाजी, अगदी मऊ झाली. आता ही गरम आहे, मी मीठ पाण्यासाठी चाखून पाहते. बरोबर मीठ बरोबर झालंय, तिखट बरोबर झालंय, थोडंसं आंबट घातलं होतं तेही, त्याचाही स्वाद येतोय आणि छान झाली आहे भाजी. ही भाताबरोबर, पोळीबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. अतिशय छान लागते. जरूर करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड प्लीज लाईक अँड शेअर. थँक्यू व्हेरी मच.